क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हर्षी येथे प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न। शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे 30/6/2026 मंगळवारला शाळा प्रवेशोत्सव व भव्य पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी सर्वप्रथम नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर पाठ्यपुस्तके, बॅग व गणवेशाचे वाटप करण्यात आले। शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले। एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद येथील प्रकल्प अधिकारी माननीय अमोल मेटकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। पालकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच आपल्या पाल्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित करावे, विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण व्हावी, त्यात खंड पडू नये यासाठी सण उत्सव शाळेतच साजरे करावे, पालकांनी आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह धरू नये याविषयी मार्गदर्शन केले। प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे माननीय SG गुप्ताजी उमरीकर यांनी पोवाडे, गीत, भजन या माध्यमातून विद्यार्थी पालक यांचे शैक्षणिक उद्बोधन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकार्यकारी मुख्याध्यापक KJ फुलवडकर, प्रभारी मुख्याध्यापक SM चांगुले सर, अप्पर आयुक्त अमरावती कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून UM शेटे, नियोजन अधिकारी प्रकल्प किनवट, तर प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती MS नरवाडे मॅडम उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून पोफाडी येथील ठाणेदार निलेश शेंबडे, सरपंच गजानन टारफे, पोलीस पाटील विजय खंदारे पाटील, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा मारकड तसेच विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते। प्रास्ताविकातून शाळेत वर्षभर राबविले जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सर तर आभार काळे सर यांनी मानले। शाळेचे अधीक्षक मनोज गाढवे, अधीक्षिका सविता राठोड, सर्व शिक्षक कर्मचारी वृंदांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी राजीव आगरकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।